गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण बँक आणि आर्थिक विकास याच्या संदर्भात थोडीशी चर्चा केली होती. त्यानंतर आज आपण बँक कायद्याची गरज आणि महत्त्व याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहे. सुरुवातीस आपण पाहणार आहोत की बँक शब्दाची निर्मिती कशी झाली किंवा बँक व्यवसायाची निर्मिती कशी झाली. आपण पाहतो की बँक शब्दाच्या निर्मितीस इटली हे शहर कारणीभूत ठरलेलं दिसून येतं. त्या काळात ज्यू लोकांना कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी करण्याचा किंवा उद्योग उभारण्याचा स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळे हे लोक इटलीतील लोंबार्डी नावाच्या रस्त्यावरती बाग ठेवीत, बाकावरती आपली संपत्ती ठेवीत आणि चलनाची देवाणघेवाण करणे, कर्ज देणे, चलनाची अदलाबदल करणे ही कामं करीत असत. आणि या बाकावरूनच बँकर्स आणि याचा अपभ्रंश होऊन बँक हा शब्द निर्माण झाला असं म्हटलं जातं. त्याचबरोबर एखादी व्यक्ती दिवाळखोर बनली असेल तर तिचा बाग फोडण्यात येईल. त्यामुळे बँकक्रफ्ट हाही शब्द निर्माण झालेला दिसून येतो. परंतु हे जे मतवरती आपण पाहिलं, हे मत मॅक्लोडला मान्य नव्हतं. मॅक्लोडने दुसरंच मत मांडलं. तो म्हणतो की 1171मध्ये व्हेनिस शहरात युद्धासाठी लागणारी साधनसामग्री गोळा करण्यासाठी सार्वजनिक कर्जे घेण्यात आली आणि या कर्जांची मोठी रास म्हणजेच मॉन्टे आणि मॉन्टेहूनच बँक हा शब्द निर्माण झालेला दिसून येतो असं मत त्यानं मांडलं. आता या दोन्ही मतांवरून आपल्याला निश्चित असं काय करता येत नाही, पण ही दोन मतं आहेत. या दोन्हींचा आपल्याला अभ्यास थोडासा करायचा आहे किंवा ते दोन मतं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. आता यानंतर आपण विचार करणार आहोत म्हणजे बँक व्यवसायाची उत्क्रांती. आता बँक व्यवसायाची उत्क्रांती प्रामुख्याने 2000 पूर्वी झालेली दिसून येते. म्हणजे आत्ताच्या 4000 वर्षापूर्वी बँक व्यवसायाला सुरुवात इटलीतील बॅबिलॉन शहरातील देवळात झालेली दिसून येते. या ठिकाणी लोक आपली सर्व संपत्ती देवळामध्ये आणून ठेवीत. कारण का परमेश्वराच्या भीतीने चोरी करत नसत. त्यामुळे सर्व संपत्ती पुजाऱ्यांजवळ आणून ठेवली जात असे. पुजाऱ्यांना काही दिवसांतर असं लक्षात आलं की लोक सर्व संपत्ती इथेच ठेवतात, पण त्यातली काही संपत्ती मात्र घेऊन जातात. मग ठेवलेल्या संपत्तीचा वापर गरजूंना करण्यास सुरुवात या पुजाऱ्यांनी केली आणि बँक व्यवसायाला सुरुवात झाली. परंतु काही कालावधीनंतर लोकांचा धर्मावरील विश्वास कमी होऊ लागला. लोक पुजाऱ्यांकडे किंवा देवळात पैसे ठेवण्याचे प्रमाण कमी झालं आणि याच काळात सोनार आणि सराफींचा उदय झालेला दिसून येतो. यांनी स्ट्रॉंग रूम आणि पहारेकरांची नेमणूक केली. त्यामुळे सर्व लोकांनी आपल्या सर्व संपत्ती सोनाराकडे ठेवण्यास सुरुवात केली. आणि याच काळात सोनाराने जर पैसे परत न्यायचे असतील तर एक प्रपत्र तयार केलं आणि प्रपत्र घेऊनच ती ठेव परत करीत असे. आणि त्यानेही मोठ्या प्रमाणात पडलेल्या रकमेचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी केला. यातूनच बँक व्यवसायाला सुरुवात झालेली दिसून येते. आता सुरुवातीस एकल पद्धतीने म्हणजे एक व्यक्ती बँक व्यवसाय करत होती. त्यानंतर दोघे मिळून भागीदारी पद्धतीने बँक व्यवसायाला सुरुवात झालेली दिसून येते आणि त्यानंतर संयुक्त पद्धतीने बँक व्यवसायाला ही सुरुवात झाली दिसून येते. मोठ्या प्रमाणात बँक व्यवसायाला सुरुवात 16व्या शतकात झालेली दिसून येते. इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना संयुक्त पद्धतीने करण्यात आली. त्यानंतर बँक ऑफ व्हेनिस, बँक ऑफ बार्सिलोना अशा मोठ्या बँका त्या काळात निघालेल्या दिसून येतात. भारताच्या संदर्भात विचार करायला गेल्यास 1770मध्ये पहिली हिंदुस्थान बँक भारतात काढण्यात आली. त्यानंतर 1920मध्ये भूविकास बँक स्थापन करण्यात आली. त्यानंतर 1935मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि 1955मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पाहतो आपण 1980मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. सहकारी बँकांच्या स्थापना झालेल्या दिसून येतात. म्हणजे भारतातील बँकांचा विकास हा सतत होताना दिसून येतोय. आता यानंतर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की बँकांच्या विकासाच्या मध्ये प्रामुख्याने कायद्याचा समावेश महत्त्वाचा आहे. कायद्यांच्या माध्यमातूनच बँका ह्या विकास करताना दिसून येतात.
बँकांवरती नियमन ठेवण्यासाठी बँक कायदे महत्त्वाचे आहेत. त्या बँक कायद्यांचा थोडासा आपण विचार करू. आता कोणत्याही देशात बँकांवरती नियंत्रण आणि नियमन करता येईल असा सर्वकष कायदा निर्माण करण्यात आलेला नाही. परंतु 1949 बँक नियमन कायदा काही तरतुदीमुळे नियमन व नियंत्रित करतो, पण तोही अपुरा पडतो. या कायद्याबरोबरच करार कायदा, चलनक्षम दस्तावेज कायदा, मालविक्रीचा कायदा, पुस्तक पुरावा कायदा अशा कायद्यांचा उपयोग करून बँकेच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवलं जातं. आता हे नियंत्रण ठेवताना बँक विविध कायद्यांचा वापर करते आणि ह्या ज्या तरतुदी आहेत, म्हणजे बँकेच्या नियंत्रणासाठी ज्या तरतुदी इतर कायद्याने केलेल्या आहेत, त्या सर्व कायद्यांच्या तरतुदीमध्ये एक प्रकारचा बँक कायद्याचा पाया आहे आणि या पायांवरतीच बँक व्यवहारांवरती नियंत्रण सरकारला ठेवता येतं. आपण आता थोडासा विचार करू की बँकांना एकच असा कायदा लागू पडत नाही, तर अनेक कायदे लागू पडतात. म्हणून बँक कायद्याचा अर्थ असा सांगता येतो की बँक व्यवहारावरती नियमन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच ग्राहक म्हणजे बँक ग्राहक, खातेदार आणि कर्जदारावरचे हित संवर्धन साधण्यासाठी जे शासकीय नियम करण्यात आले, त्या नियमांनाच बँकिंग कायदे असे म्हटलं जातं. म्हणजे बँकेच्या संदर्भात एकच असा कायदा नाही, तर अनेक कायद्यांचा वापर करून बँकांवरती नियंत्रण ठेवलं जातं. म्हणून बँक कायदा न म्हणता बँकिंग कायदे असं म्हटलं जातं. आता या बँक कायद्यांमध्ये काही कायद्यांचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. पहिला आहे तो बँक नियमन कायदा. 1949 बँक नियमन कायदा. 1949च्या अगोदर मोठ्या प्रमाणात बँका बुडत असत, कारण बँकेतले संचालक मंडळ हे फक्त संबंधितांनाच कर्ज द्यायचे आणि संबंधित ते कर्ज फेडत नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बँका हे 1949च्या अगोदर बुडताना दिसून येतात. मग बँकांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्या निकोप वृद्धीसाठी 1949 बँक नियमन कायदा करण्यात आलेला दिसून येतो. त्याचा दुसरा कायदा करण्यात आला तो म्हणजे ताबा व हस्तांतरणाचा कायदा. ताबा व हस्तांतरणाचा कायदा करण्याचं प्रमुख कारण म्हणजे सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं आहे. ठेवी ह्या सर्वसामान्य लोकांच्याच असतात. सर्वसामान्य लोकांचा विकास हवा, म्हणजे सर्वांगीण विकास हवा, या उद्देशाने 1970 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. सर्वांगीण विकास हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ताबा व हस्तांतरणाचा कायदा करण्यात आलेला दिसून येतो. त्यानंतर पाहतोय आपण चलनक्षम दस्तावेज कायदा. बँक व्यवहारात चेक, हुंडी, वचन चिठ्ठीचा वापर केला जातो. हे पतसाधन आहेत, पत राखून ठेवण्याचं काम करतात. मग या साधनांमध्ये काही अडचणी आल्या, काही समस्या आल्या व्यवहार करताना, तर त्या समस्या सोडवण्यासाठी चलनक्षम दस्तावेज कायद्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहतोय कंपनी कायदा. 1912 कंपनी कायदा निर्माण करण्यात आलेला दिसतो आणि त्या कायद्यामधील एक भाग बँकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला दिसून येतो. म्हणजे 1913 बँकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनी ॲक्टमधील काही भाग हा बँकांच्या संदर्भात मांडलेला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण विचार करणार आहे तो म्हणजे करार कायदा. बँकेतील व्यवहार हे सर्वसाधारणपणे करारानुसार चालतात. खाते उघडण्याचा करार, ठेव ठेवण्याचा करार, त्यानंतर कर्ज काढण्याचा करार, खाते बंद करण्याचा करार. मग हे सर्व जे करार आहेत किंवा सर्व जे व्यवहार आहेत, या व्यवहारांमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्या करार कायद्यानुसार सोडवण्यात येतात. म्हणून करार कायदा हा बँक व्यवहारात महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा. 1934 रिझर्व्ह बँक इंडियाचा कायदा करण्यात आला आणि 1935 रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
बँकिंग व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, बँकेला शिस्त लावण्यासाठी आणि बँकांना परवाना देण्यासाठी, व बँक परवाना तसेच बँक शाखा परवाना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा करण्यात आला आणि सर्वकष नियंत्रण बँकांच्यावरती ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर पाहतोय आपण भागीदारी कायदा. सहजपणे एकल पद्धतीने बँक व्यवसायाला सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजे एकच व्यक्ती बँक व्यवसाय सुरू करत होती, पण त्यानंतर हळूहळू प्रगती होऊन 2 व्यक्ती एकत्र येऊन, 3 व्यक्ती एकत्र येऊन बँक व्यवसायाला सुरुवात करू लागल्या. मग या भागीदारीमध्ये काही प्रॉब्लेम, काही समस्या असतील, त्या सोडवायच्या असतील तर भागीदारी कायद्याच्या तरतुदी त्या समस्येला लागू करण्यात आल्या. त्यामुळे भागीदारी कायदा हा या ठिकाणी भागीदारी बँक पद्धतीसाठी महत्त्वाचा ठरतो. तर त्या पुढचा कायदा आहे तो म्हणजे स्टॅम्प ड्युटी कायदा. स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क. आता मुद्रांक शुल्क प्रामुख्याने वचनचिठ्ठी, हुंडींच्यावरती लावलं जातं आणि त्याचबरोबर सेल डीड म्हणजे एखाद्या मालाची विक्री करायची असेल तर त्यासाठी ते मुद्रांक शुल्क लावलं जातं. मुद्रांक शुल्काच्या कायद्यामध्ये हा बँकेत जो प्रॉब्लेम येतो, काही समस्या होतात, त्या समस्या सोडवण्यासाठी स्टॅम्प ड्युटी कायद्याचा वापर केला जातो. तर ठेवी विमा महामंडळ, सर्वसामान्य लोक बँकेत ठेवी ठेवतात. 1,00,000 ठेवींना संरक्षण असतं. जर बँक बुडाली तर 1,00,000 ठेवीवरती विमा संरक्षण मिळतं. 1,00,000ची ठेव परत केली जाते. 1,00,000च्या वरती ठेव ठेवली असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळत नाही. शेड्यूल्ड बँका असतील तर या बँकांना ठेव विमा संरक्षण मिळतं. त्यांना सर्वसाधारणपणे ₹100 15 पैसे या प्रमाणात विमा हप्ता भरावा लागतो. त्यानंतरच बँक त्यांना ठेव विमा संरक्षण देते. सर्वसामान्य ग्राहकांच्या संरक्षणासाठी ठेव विमा महामंडळ कायदा हा करण्यात आलेला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण पुढचा विचार करणार तो म्हणजे ग्रामीण बँक कायदा. शहरात बँकिंगचा विकास मोठ्या प्रमाणात घडून आला, पण ग्रामीण भागात बँकांचा विकास घडून येण्यासाठी ग्रामीण बँक कायदा करण्यात आलेला दिसून येतो. ग्रामीण बँक कायद्यात सर्वसामान्य कारागीर, शेतमजूर यांच्या विकासासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे शहरांच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण बँक कायदा करण्यात आला आणि या कायद्यानुसार काही बँकांनी ग्रामीण भागात येऊन काम करण्यास सुरुवात केलेली दिसून येते. त्यानंतर आपण पाहतो इम्पेरियल बँक कायदा. इम्पेरियल बँक कायदा हा प्रामुख्याने 3 मोठ्या बँका एकत्र करून एकच इम्पेरियल बँक तयार करण्यासाठी करण्यात आला दिसून येतो. बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता ह्या मोठ्या भांडवल असणाऱ्या बँकांना एकत्र केलं 1921 आणि इम्पेरियल बँक तयार करण्यात आली आणि त्या संदर्भात करण्यात आलेला कायदा म्हणजेच इम्पेरियल बँक कायदा आहे. तर त्यानंतर आपण पाहतो पुस्तक पुरावा कायदा. तर साक्ष कायदा असं म्हटलं जातं. एखादी समस्या निर्माण झाली तर कोर्टात पुस्तकांचा पुरावा म्हणून सादर करता येतो. तर उत्पन्न कर असेल, याच्या संदर्भात काही समस्या निर्माण झाली तर पुस्तक पुरावा कायद्यानुसार ती समस्या सोडवण्याचं कार्य केलं जातं. पुढचा विचार करणार होता आपण त्यानंतर कॉमन लॉ. इंग्लंडचा कॉमन लॉ आहे. या कॉमन लॉच्या आधारे बँक आणि बँक ग्राहक यांच्यात कोणता संबंध आहे हा स्पष्ट केला जातो. म्हणजेच बँक आणि बँक ग्राहक यांच्यातील संबंध समजण्यासाठी कॉमन लॉचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहतोय लोकपाल कायदा, याला अम्ब्युसमेंट ॲक्ट असं म्हटलं जातं. बँक ग्राहकाला बँक व्यवहारात काही समस्या निर्माण झाल्या तर बँकेविरुद्ध न्याय मागण्यासाठी लोकपाल कायदा करण्यात आलेला दिसून येतो. ठराविक मुदतीत बँकेविरुद्ध तक्रार लोकपालाकडे करावी लागते. मग हे लोकपाल
कोणती समस्या आहे ते पाहतात आणि सोडवण्याचं कार्य करतात. म्हणजे बँक ग्राहकाच्या समस्या सोडवण्यासाठी लोकपाल कायदा करण्यात आलेला दिसून येतो. आणि शेवट म्हणजे बँक परवाना कायदा. बँक निर्मितीसाठी परवाना घ्यावा लागतो. बँक शाखेच्या निर्मितीसाठी परवाना घ्यावा लागतो. म्हणजे बँकांना परवाना देण्यासाठी जो कायदा करण्यात आला आहे तो म्हणजे बँक परवाना कायदा होय. आज आपण कायद्यांची माहिती घेतली. पुढच्या लेक्चरला याच्यानंतरचा पुढचा भाग बघू आपण. ओके, थँक्यू.